श्री गणेश श्री सरस्वती श्री प्रभु रामचंद्राय नमः। श्री सीता प्रत्यर्थ उद्विग्न रता डोल रावण मारी चात्रमा टाकून आपण देवी सरस्वती गणेशाचं स्तवन करून कथेला सुरुवात, कथेचं अनुसंधान सीता माऊली आपल्याला कशी प्राप्त होईल ह्याचा विचार करून करून आणि आपल्याला मिळालीच, पण नाही मिळाली म्हणून दुःखी झालेले राजा रावण आणि मनामध्ये विचार आलेला आहे आपल्याला सीता माऊली भेटून द्यायची असेल कुणीतरी मध्यस्थी लागतं. जर आमदारला नेत्याला भेटायचं पीए मध्ये लागतं नाही का ना, पीएला आधी भेटावं लागतं. तसं मध्ये असणारा मारीची मामाला आपण भेटावा हा विचार केलेला आहे. रथामध्ये बसलेला आहे आणि रथ गडगड करेत मध्ये मारीची मामाच्या जवळ असणारा राजा रावणाचा रथ आलेला आहे. मारीच्या रावण नटालारी वल्कला दिराय आणि नेमस्त पळबोधन एकांत स्थान वनवासी. मारीची मामाने राजा रावणाने मारीची मामाकडे बघितलं तर केसाचे जाता झालेले आहेत. वल्कलांबर असणाऱ्या झाडाच्या सालीचं वस्त्र अंगावर धारण केलेलं आहे. जसं प्रभू रामचंद्र वनवासी आहे तशाच प्रकारचा वनवासी बांधलेला का निस्ता बाणाचा पिसारा लागला म्हणून, वारा लागला म्हणून डायरेक्ट किती बदल झाला, राक्षसाचा वनवासी झाला, निस्ता पिसारा लागला होता. आणि नियमस्त जसं प्रभू रामचंद्र फळाहार करतात तशाच प्रकारचा हा वनात सुद्धा म्हणले असणारा मारीची मामा फळाचं भोजन नियमाने करत होते. बघा राजा रावणाने मारीची मामाला अशा परिस्थितीत पाहिल्याबरोबर आलिंगन दिलं. आता आलिंगन दिले की काय होतं, ह्या हृदयात त्या हृदयात मुनिवेशच होता इतक्या वेळ संपला की मारीची मामाचा राक्षसाचं आलिंगन पडलं ना. इथं प्रभू रामचंद्राला बाणाचा पिसारा लागला म्हणून तसं व्रत धारण केलं. आता राक्षसाचं आलिंगन पडलं. आलिंगन पडल्याबरोबर दोघांनी एकमेकाला आलिंगन दिलं असणारे कस काय चाललंय, बरं चाललंय का, व्यवस्थित चाललंय का. आणि यथाविधी राजा रावणाने पूजा म्हणजे मारीची मामाची केली. एकांती रावण सांगे मारीच्या प्रती रामे गांधीने बहुतारी ती सांगू की ती तुझं पाशी घेत असणार. बसले एका ठिकाणी बसल्या गप्पा गोष्टी चालल्या, बरं चाललं व्यवस्थित चाललंय. मारीच्या मामाने विचारलं बच्चा चाललं व्यवस्थित, काय सांगायचं मामा तुम्हाला, काय की प्रभू रामचंद्र लई त्रास दिला व प्रभू रामचंद्राने किती सांगू तुम्हाला. पुराणी माझ्या ध्यानांतर दुसऱ्या त्रिशरा आणि खराई 14 सहस्रांनी चाचराती दुधारती वकील. ऐका मारीची मामा सूर्यमूर्ती पाताळ तिन्ही जगताला असणारे महाभयानक शिववीर पराक्रमी असणारे जनस्थानाच्या ठिकाणी माझे भाऊ खरदूषण त्रिशरा आणि त्यांच्या बरोबर म्हणजे 14,000 राक्षस होती. रामे वचनी चरवारी खरदूषण त्रिशिरा 14 सहस्रांनीच्या चरवान धारणी वकील. त्या प्रभू रामचंद्राने जनस्थानाच्या ठिकाणी आलेले खरदूषण त्रिशरा त्यांच्या बरोबर 14,000 सर्वच्या सर्व बाणाने संपून टाकले. आई चुरपणका बघिनी दाखवती सकरला नाशिक केली तीन कठी लाजविला राज्याचा कोटीला जमवती माई. आपल्याला लाज वाटल अशा प्रकारचं कृत्य केलं हो मामा प्रभू रामचंद्राने. आपली धाकटी बहीण आहे ना माझी, तिचं नाव सुरपणा काय बघा काय तिचं वटबे हाणला, आता कानबी म्हणते, कानबी हाणला नानबी हाणलं म्हणजे असणारे अशी भरी मोठी असणारी कोटी राक्षसत्र असून राक्षसत्र मारलीत पण राक्षस पत्नी आहेत त्यांचा सुद्धा छळ प्रभू रामचंद्राने केला हो मामा. शूर्पणखेच्या नाची करण्याच्या दोन्ही केलं विरूप ती मी वावया उत्तीर्ण करीना हर हर श्रीकांत रामकांत. बहीण आहे ना शूर्पणखा तुमची भाची, त्या भाचीचं म्हणजे असणार वट बी हाणलं, कान बी हाणलं, नाक बी हाणलं, असं कुरूप प्रभू रामचंद्राने तिला केलं. म्हणून तिच्या बदला घ्यायसाठी मामा माझ्या मनात इच्छा आहे सीता माऊलीला पळवून आणायचं. जय सौंदर्याची थोरी वद पाहता चाराचारी ती समान नाही दुसरी परम सुंदरी श्रीराम प्रिया. काय सांगायचं मामा, ती प्रभू रामचंद्राची प्रिय आहे, आवडती आहे प्रभू रामचंद्राची. तिचं नाव सीता माऊली आणि त्या सीता माऊलीच्या रूपाचं जर वर्णन करायचं म्हणलं
तर त्यांची बरोबरी कुणाबरोबरच होत नाही. अतिशय सुंदर देखणे आहे. सीता लावण्य मंजारी उमर मन पवेसरी माझ्या अंतरंगीची नारी तिच्या नखावी खद्दत. काय सांगायचं, सीता माऊलीची लक्ष्मी बरोबर, सावित्री बरोबर, पार्वती बरोबर बराबरी करायची म्हणलं तर होत नाही. अतिशय सुंदर देखणे सीता माऊली त्यांच्या परिस्थितीत रे. माझ्या असणाऱ्या राणीवासामध्ये 80,000 आहेत. 80,000ची एखाच्या सुद्धा नाखाची बरोबर सीता माऊली बरोबर होत नाही. एवढ्या सुंदर आहे तो मामा. मुख्य मंदोदरी जाण नव्हे तिच्या अंगुष्ठाचं म्हणून हीच मी करू पाय हरण तरी सहाय्य आपण माझा भाव्य आहे. मुख्य 80,000 मुख्य माझी मंदोदरी आहे. विष्णू परमात्माच्या मळापासून तयार झालेली पोटाच्या ठिकाणातून विष्णू परमात्माने जन्माला घातलं मला किती सुंदर असेल. पण त्या असणाऱ्या मंदोदरीची आणि त्या सीतामाऊलीच्या अंगठ्याची सुद्धा बरोबरी नाही. एवढ्या सुंदर सीतामाऊली आहेत म्हणून मला वाटतं 80,000वर एक असावी घरी. ती सुंदर असावी लय आहे म्हणून असावी म्हणतोय. मग मामा मदत विचित्र गती धरून अशी नाना व्यक्ती सुवर्ण मृगाची आकृती धरून सिद्ध प्रतित्व जावे. मामा लई रूप बदला येते किंवा तुम्हाला या वटावरच त्या वटावर करता येतंय. नाना प्रकारची रूप तुम्हाला धरा येते ती. मामा एक युक्ती सांगतो. 80,000 तोळा झालं व किलो कसं झालं तोळ्याचा भाव काढ केलं तर किती म्हणल्या 80 लय भाव आहे म्हणल्या त्या सोन्याचा. म्हणून तुम्हाला ह्या काळामध्ये सोन्याचं हरिण बघा की का सोनं म्हणलं की सगळी झोपेत न उठायला लागले ती म्हणजे असणार. आता मग पण गरीबाचा लागत राहिला नाही म्हणजे असू द्या. मग म्हणजे असणारा माडीच मामा तुम्हाला कुठलाही रूप धारण करतात. सोन्याचं हरिण तुम्ही बना म्हणजे मामा. सीता चांदणी पंचावटी सुवर्ण मृगावर हात द्रष्टी राम लावेला पाठोपाठी आईची गोष्ट साधावी. मग तुम्ही हा असणारा सोन्याचं हरिण बनायचं. पंचवटीच्या ठिकाणी सीता माऊलीच्या जवळ जायचं. मग कुणाला नको वाटणार आहे का सोन्याचं हरिण. 100 मालक कमवीत असला एक गिराम तरी घ्या की. लय तोळा नसलं घ्यायचं तर गिराम तरी घ्या की म्हणते ते. 80,000 8,000 गिराम येईन की म्हणते. गिराम तरी घ्या म्हणेल. तसं म्हणले सीता माऊली त्या सोन्याचा हरिण बघून म्हणते थोडं तरी आपल्याला घ्या की म्हणते प्रभू रामचंद्र. मग म्हणले तुम्ही असणार पुढं पळायचं. प्रभू रामचंद्र तुमच्या पाठीमागे येतील. लांब घ्या प्रभू रामचंद्राला. लक्ष्मण वेगी दाव पाव अजून काय करायचं सांगतो म्हणल्या. हरिण म्हणलं सीता माऊलीला पर्णकुटीच्या ठिकाणी एकटाच प्रभू रामचंद्र त्यांच्या धावण्याला तुझ्या पाठीमागं पळत 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 येतील. कुठवर लांब तिथवर आणायचं तिथवर लांब बाबा आणि लांब प्रभू रामचंद्राचा बाण तुला लागला की शेवट हाक द्यायची. धाव लक्ष्मणा धाव असा आवाज टाकायचा. भारीच्या तुमादानी मंत्री तुझी मी जाण्या गाधत्वरी तो माझा झाली सहकारी मी चराचरिणी जवी जाई. बरोबर असणार माझे मामा ऐका. तुम्ही म्हणजे असणारा माझे मंत्री आहेत. मंत्री प्रधानापेक्षा मंत्री आहेत. तुमच्यामुळे माझं कार्य सगळं चालतंय. आणि तुम्ही जर मला ह्या कार्यामध्ये सीता माऊली पळवून ह्याच्या कार्यामध्ये मदत जर केली ना लय बरं होईल. म्हणजे तुमची कीर्ती तर पसरल. पण एवढंच नाही मी ह्या चराचरामध्ये सजीव निर्जीवामध्ये ह्या जगतामध्ये मी विजयी होईल मामा तुमच्या मदतीनं. सीताराणी मी अति अर्थ तरी अर्थ पूर्वावा तू समर्थ आहे. माझे पूर्वावे मनवल्या दग्रत कार्य हात सहावा. सीता माऊलीला पळवून न्यावं माझ्या असणाऱ्या राणीवासामध्ये घेऊन ठेवावं फार इच्छा आहे ओ मामा माझी. मग तेवढी इच्छा मामा तुम्ही पूर्ण करावी. मदत करावी ती इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि माझं एवढं कार्य साधवावं मामा मला मदत करा. हो साय झाली आता पूर्ण देवदान शके निरावण देते श्रीराम कोण बापुडे. तुम्ही जर मला मदत करायला झाला माझ्या मनातली जरी इच्छा तुम्ही पूर्ण करण्यासाठी मला मदत केली ना कोणालाच घाबरणार नाही. गणगंधर्व 100 किन्नरांना घाबरू शकत नाही. देव दानवाला सुद्धा घाबरून. मग तरी तर कुठलं प्रभू रामचंद्र म्हणजे का तर मामा तुमच्यात काय ताकद आहे. तुमचं जी काय बळ आहे मला माहिती आहे. म्हणून मामा मला मदत करा. पर्णकुटी का चांदण तू राम लक्ष्मण माग मी करीन चिता हरण मग नको कोण माझा मान्य. मग म्हणजे असणारा तुम्ही त्या पंचवटीच्या ठिकाणी गेला प्रभू रामचंद्राला सीता लक्ष्मणजीला
माऊलीला तुम्ही जर त्या पर्णकोटीच्या ठिकाणातून लांब झेललं ना मग एकटी सीता माऊलीच मग मी तिथं जाईल मग मला कोण आहे काढवाय अय सीता माऊली धर नको अरे येऊ नको तू तुझा काय समज आहे असं कोण सुद्धा म्हणायला नाही उग्राची चंद्रकड हाताची हरिण जनक बाई मारी तसा याचा चेहरा मी काही जसं म्हणलं चंद्राला ग्रहण लागल्याबरोबर राहू चंद्राला गिळाय जसं जातो तसं मी सीता माऊलीला गिळाय जाणार बिनधास्त जातो मारीच मामा तुमच्या मदतीच्या जोरावर म्हणले असणार आणि तुम्ही जर मदत केली ना मला त्या मदतीच्या जोरावर म्हणले असणार कळी काळाला सुद्धा मी घाबरत नाही काही काळ सुद्धा मामा तुमच्या मदतीमुळे मला काही काय करणार नाही फक्त मला मदत करा ऐकता श्रीरामाचे नाव मारीच्या हातात करा जीवाय विसरला वाघ भाव भयत भावानी वाराय कुणाला नाहीच मारला प्रभू बोलणं बंद झालं लट 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 उडायला लागलाय नाही घाबरलं मारीची मामान पुढे काय म्हणतात वनाला श्री रघुनंदन ऐकता मारीच्या भ्रांत मनोय तोंडीचे पाणी गेले पळून मोच्या पन्नात्व पडिलाय प्रभू रामचंद्र कुठं आहे ह्याच वनात आले प्रभू रामचंद्र बोलणंच बंद झालं दात खिळीत जागच्या जागेवर मारीची मामाची बसली पट दिशी बेशुद्ध पडलं नाव ऐकून श्री रघुनाथ मारीच्याच प्राणांत अवस्थाय मग बोलणे चालणे कोणतरी वार्ता त्याने लंकला आश्चर्य नुसतं नाव ऐकलं अजून बघितलं बी नाही नुसतं नावात काय माहिती आहे किती मोठ्याचं नाव आहे म्हणून नाव ऐकलं तर काम होती ती नाव ऐकल्याबरोबर तोंडचं पाणीच पळून गेलं तोंडचं पाणी एवढं घाबरला बेशुद्धच पडलं राजा राणाने बघितलं म्हणलं नाव ऐकलं तर मारीच मामाची असली परिस्थिती झाली काय ताकद असं महावीर योद्धा माझी मुख्यातून धर विचार समुद्र पैमारीच्या विचारांचा समुद्र म्हणजे वाणीच आहे रणांगणाच्या ठिकाणी शूर आहे वीर आहे पराक्रम आहे निगड्या छातीचा आहे अनेक पराक्रम अनेक फळ त्या मारीची मामाने गाजवलेले आहेत रणांगण गाजवलेले आहेत पण ती मारीची मामाची काय अशी अवस्था भय वळवल्या थोर मज मारीच्या हाताशी या चनी बळ्या चुरा चुर चरा जिंकिल्या मारीची मामामुळं मी कुणाला सुद्धा आजपर्यंत घाबरलो नाही स्वर्गमूर्ती पाताळ तिन्ही जगतात मी विजय झालो का मारीची मामाच्या बळावर मामा पुढे मी बी जायचं मामा गेलं की मी बी जायचो सगळ्या दाना म्हणलं की गावात माणसं कोण आहे सहकारी कोण आहे मामा घाबरायची लोक मला शरण यायची एवढं मी ताकदवान एवढे सगळे मी जिंकले पण ती मारीच मामा आज कस काय भेला कार्य मांडल्यात या घराचं मुळे साध्या उडाई तैसाची निजळा योद्धा ग्रहण विचार प्रौढ विवेकी विचार करणारा विवेकी सारासार चांगला काय वाईट असणारा विचार करणारा मारीची मामा एवढंच नाही अतिशय शूरवीर पराक्रमी असणारा आमचा मारीची मामा एखादं कार्य जर अवघड असलं तर त्या अवघड कार्य आपल्या असणाऱ्या युक्तीने आपल्या बुद्धीने आपल्या ज्ञानाने सोपं मला करून देणारा मारीची मामा आज विचाराच्या सागरात पडलाच कस काय गाव फारण लागत आहे केवळ श्रीराम नाम ऐकत आहे गाव फारण लागत केवळ श्रीराम नाम ऐकत आहे मारीच्याच मरणावत भय कंपत काधारी कुठं लागलं बी नाही आलं झपका लावला असा बेशुद्ध पडलंय काहीच नाही ठेसकाळून पडलं बी नाही कुठला घावच लागला नाही अजून दणका बसला नाही फक्त नाव ऐकलं तर मामा मरणाचं धाकधूक ओढायला लागली थरथर कापायला लागला कस काय मारीच मामा झाला असं श्रवणी ऐकता श्री रघुनंदन दाखे चेतना गेली पळून आहे जीवा भाजप्रेत वदना प्राण पुराण रामचंद्राचं नाव कानाने ऐकलं राम तरी अशी अवस्था मारीची मामाची झाली प्राण जातो की काय बेशुद्ध अवस्थेत अचेतन चेतनाच राहिला हात बी हलना पाय बी हलना डोळ्याची पापणी बी खालच्या वर होईना पांढरं शुभट डोळं झालं म्हणतात जायचा जरा मुळ पाछान तैसा वारी ही जाऊच्या बनाई त्याची वेगळा चानन सावधान एखादा दगड पडावा आता दगड पडलं ती हलतय का हलतच नाही तसं मारीची मामा पडलं बाबा हालाना बी
राजाराम नाण्या बघायला लागला, टेटेस्कोप काढायला लागला, श्वासोश्वास चालतोय का, प्राण बिबत झाला लावला घेतला, म्हणलं काय नाही. मग बाटली भरून पाणी आणलं असणार त्याने, बिसलरी मारीची मामाच्या तोंडावर शिंपडलं, मारीची मामाला सावधान करू लागले. मारीच्या पुष्पलंकनात लागता गावांना गाताय नवाकता श्री रघुनाथ मूर्च्या मरणांत काली. मारीची मामा सावध झाला, डोळं उघडलं, हालचाल चालू झाली की राजारामाने विचारू लागले, मामा लागलं बी नाही काय, कुठं जखम बी दिसाना, नुसतं नाव ऐकलं तर कस काय एवढं घाबरलं. मारीच्या वावणी सावधान रावणाची गाली लोटांगण श्रीरामाची विरुद्ध पण सर्वतापन न करावे. बादशाच्या पाया पडू लागला मामा. मामाच्या पाया पडायचं असतं, मामा मोठं असतात, बादशाच्या पाया पडायचं नसतं. पण आडला नाही, आडलाय. मग म्हणजे असणारा सावध मारीची मामा झाला. मारीची मामा सावध झाल्याबरोबर मला असं लोटांगण राजारावना समोर घातलं. राजारावना म्हणजे हो वाचायच तरी माझा, मी जास्त पावसाळा खाल्ल्या, पण तुझ्या पाया पडतो, तुला हात जोडतो. प्रभू रामचंद्राशिवाय उलटन पालटन प्रभू रामचंद्राबरोबर विरोध करूच नको. श्रीरामचंद्राचा सैन्याचा बंधूच पत्र सप्रधान निशाचर तुझा सहित निर्दळीला. आणि कुणाबरोबर मी विरोध कर, पण मी पुन्हा येईन, त्यांच्याबरोबर मात्र विरोध करू नको. आलंच म्हणतात बघा. तसं म्हणजे प्रभू रामचंद्राबरोबर विरोध करूच नको तू म्हणले. एकदा येतो म्हणलं की हर प्रभू रामचंद्र जर आलेच तुझ्या लंकेत, 1 लाख पोर आहेत, 1.25 लाख नातू आहेत, एक सुद्धा तुझं 10 13 घालायला शिल्लक राहायचं नाही म्हणजे असणार. सगळं कुळासहित तुझं एकटा विभीषण काका राहतील प्रभू रामचंद्राचं चिंतन करणार. तुझ्या कुळात तुझ्या सैन्यासहित सगळ्याला प्रभू रामचंद्र संपवून टाकतील. सैन्य 14 सहस्र त्याच्या वतीने त्रिचरा कराय त्याच्या तुम्हाची समग्र बाणी रघुवीर वदिला पै. लय लांबचं उदाहरण सांगत नाही, आताच सांगतो. ताजं कांची आहे. खर दूषण त्रिशरण 14,000 प्रभू रामचंद्राने बाणाने संपवली. तसंच तुला बी संपून टाकते भाच्या. ऐक माझं. श्रीरामाचा बाण तुम्हा बाणी निवडीला कोण आहे, राक्षस कुळाच्या निर्धारण न लागता क्षण तो करीला. प्रभू रामचंद्राचं बाण सुटलं तर त्या बाणाचं निवारण करण्याची ताकद माझ्यात बी नाही, भाच्या तुझ्यात बी नाही, कुणाच्यातच नाही. अख्खं राक्षस कुळ संपवण्याची ताकद प्रभू रामचंद्राच्या बाणात आहे. नाद कर, पण प्रभू रामचंद्राच्या बाणाचा नको. तरी तुझ्या सद्बुद्धीच्या हरणापणे क्रूरे केले संपूर्ण जे श्रीरामाचे धारण केली आपण करवेला. शनबी लागणार नाही संपायला, सगळं संपून जात. असू दे राजारावना, असू दे. चांगली बुद्धी होती तुझी, एवढा ज्ञानी वेदाचं 4 भाग करणारा, एवढी सद्बुद्धी चांगली बुद्धी तुझी होती. पण तुझ्या बुद्धीत असलं वाईट विचार कोणी घातलं? प्रभू रामचंद्राची सीता मावली पळवून आणायची, दुसरी परस्त्री पळवून आणायची, असं वाईट विचार तुझ्या बुद्धीच्या ठिकाणी टाकलंच कुणी रे बाबा सांग. जे मातीचा निदमनी अनुच्या केलं सांग कोणी, ते सीता श्रीरामापासून केली आमचे नियानवे. अरे जसं असणाऱ्या त्या शेष नारायणाच्या कपाळाचा मणी कुणी आणू शकत नाही, वेगळं करू शकत नाही, तसं सीता मावली प्रभू रामचंद्राची सीता मावली त्यांच्यापासून कुणी वेगळी करू शकत नाही ना. आपल्याच्याने कसं व्हायचं? सूर्याची प्रभावळी अरुणाच्या क्षमावळी देवी श्रीरामा वेगळी जनगबाळी न करवेची पयामा. जसं सूर्याची किरण सूर्यापासून वेगळी किती बी बलशाली आला तरी करू शकत नाही, तसं आपल्याला सीता मावली प्रभू रामचंद्रापासून वेगळी करता येतच नाही. जायची सर्वांगी जननी योमा वेगळी न करे निळीमाय, देवी सीता वेगळी श्रीरामा सर्वता मान कर. सर्वांगाच्या ठिकाणी जी रंग भरलाय काळा कावळा आणि पाऊस मध्ये बुडवला का फेरण लावली त्याला लावली. काळा ती काळा अंगाला एकदा का रंग चढलेला, निळीमा चाललेली आहे. मग किती ऍडव्हर्टाईज कुठले बी येऊ द्या, निळीमा काढताच कुणाला येत नाही अंगाची. तसं सीता माऊलीला प्रभू रामचंद्राचे वेगळं करता येतच नाही. प्रकृती आणि पुरुष त्यांचं लग्न लागलेलं आहे, ते एकत्र आलेले आहेत.
होत नाही आपल्याच्याने भाच्या ऐच्यानी करता सीता मग तुम्हाला मरण आहे सगळं कुळाचे निंदन होईल जाण लंक्याच्या. असं तुमच्या मनात आलेला विचार आहे सीतामावली पळवून न्यायची. हा जर विचार तुमचा असणारा सत्यत होत आलं, ज्या दिवशी तुमच्या मनात तसा विचार आला त्या दिवशी आपलं मरण आलं. आपण मरणार तर मरणारच, पण राक्षस कुळ बियाला सुद्धा शिल्लक राहणार नाही, सगळी संपून जातील. नकटी ववनी आधी सैन्याची खरुवतीला युद्धी तरी शिल्पनकेची बुडबुद्धी ऐकता त्रिशूलती निमशीला. ऐका राजा रावण, ऐका ऐका, आपण ऐकलं. अरे खरा राजा रावणा नीट बघ झाला. कोण आलत तुझ्याकड? शूर्पणखा नक्की. आणि त्या नक्कीच अपशकुन म्हणून ती खर दूषण त्रिशराला संपवली. आणि तिच्याच बुद्धीनं तिच्याच विचारानं तिचंच ऐकून असं जर करायचं म्हणलं तर आपण सुद्धा संपत चाल रे बाबानो. सहस्र भाऊ गर्व करी ऋषीची देणू बळे हरी त्याचे ब्रह्मचारी मारी क्षणमाधारी सैन्य. पूर्वीच जीवन खाऊन घरी गेली. सहस्रार्जुन म्हणले, त्या सहस्रार्जुनानं दुसऱ्याच्या संपत्तीवर ध्यान केलं. धेनू मागितली, गाय मागितली आणि त्याच्या काही वरासाठी परशुरामाने मला त्या 1000 हातात असणारा सहस्रार्जुन संपून टाकला. तसं आपल्याला आधी संपून टाकत्या राजारावनं नको विचार असला. परदा राहणा मारे मरणाय वरुणी मारी हिची रावचरण परित्ताव रावण शोभला. तुझ्या पाया पडतो, तुला हात जोडतो. पायाला धरलं राजा रावणाचे घट मारीची मामाने. आणि मारीची मामा म्हणले, हो बाबा परस्त्रीचं हरण केलं की मरणाटळाय असं म्हणल्यावर आठी हल्लीच राजा रावणाची. लका ह्याच्या आधी 80,000 आणले त्या का मिळतच काय मी. अजून मला सांगायला लागला लई रागाला. रागाच्या भरात राजा रावण काय म्हणू लागले, दोघे मानाच्या वनवासी नाही सैन्याचा मुगरीच्याशी त्याच्या भरमत जावीशी तरी तुझा चिन पुसका. मारीची मामा शूरवीर प्रक्रमी मी आहे. भल्या भल्यांना असणारा लोणवलेला मी राजा रावण. कैलास पर्वत दगडा ह्याच्याला एवढा बलिष्ठानी राजा रावण असताना या राजा रावणाला 2 माणसाची भ्या सांगतो आता तुझ्यावर आला रागा रागा. मग म्हणला एवढ्या दोघांचं भ्या सांगतो म्हणलं. प्रभू रामचंद्राने लक्ष्मणजीचं मला म्हणले, अरे काय मारी शिवामा झाला तू तवा बळीचं फोन ते काय झाली अंगावर होता श्रीराम नाम स्मरण कपायमान कवची. कशात माझ्यासारखं बलिष्ठानी ताकदवान तुम्ही होता. प्रभू रामचंद्राचं नाव ऐकल्यावर ताकद कुठे गेली. मी तवा रावण दुंदार बंदिकातले ग्रह सुरावर आहे श्रीराम बापुडी की मात्र त्याचे भय थोर सांगाशी. काय राजा रावण काय बोल तुला संकामध्ये 33 कोटी देव बांधव येत आहे. 9 ग्रहांना बेड्या टाकलेल्या आहेत मी. असा राजा रावण बलिष्ठानी आणि त्या प्रभू रामचंद्राची भीती सांगता. म्या भीतीला थोडा दुरा त्याच्या कोणा पाडत रामचंद्र दाकुटा हाई निशाचरा धैर्य पुरा मारीच्या तू. मारीच मामा म्हणले मी भल्या भल्यांना संपवलेला आहे, भल्या भल्यावर विजय मिळवलेला आहे. आणि ही तर कुठं म्हणले ते मनुष्य रूपात आलेले प्रभू रामचंद्र. घाबरू नका मामा, तुम्ही जरा धीर धरा. कोणी रावणाच्या वचन मारी तुझालाच्या वदन रावणानं धरी गर्भाभिमान पूर्ण कथा अवधारी. जवळ मारीच मामाने ऐकलं लय भल्या भल्यांना संपवणार आहे. मारीच मामा म्हणलं, हे भाच्या जरा जेवणीवर ये, हवेत नको उड्या मार. भल्या भल्यांची केली मातीन राव का तुला पहाड किती भल्या भल्यांना संपवलेला आहे. उगा गर्व ना अभिमानाने एवढं टाळा 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 बोलू नको. संका महात्म्य प्रभू रामचंद्र लंका नाथा माझा पूर्वी वयाला पर्वताच्या बाळा मानून रघुनाथा त्याच्या विघात करू गेलो. तुला गर्व अभिमान होता, जसा तो ताटा होता म्हणून ताटी आधी मारली. आधी ताटपणा मारावं लागतंय मग सगळं जिंकावं लागतंय. बरोबर आमच्या आधी ताटिका ताटपणा शरीरातला सांगून टाका. नम्र झाला होता त्याने कोण दिले अनंता तशी ताटिका मारायची. पण ह्यांना कुठं मारायची राक्षस ताट महापुरे झाले जाते तिथे लहवाल्या वाचते. पण मग काय कोंडासारखं ताटच. मालिक बाबा म्हणला मी तेव्हा ताटपणा केला. कधी ताटपणा करीत होतो विश्वमित्राचा यज्ञ करीत असताना. आणि तेव्हा प्रभू रामचंद्र बाळच होत. आणि मग मी तेव्हा मला प्रभू रामचंद्राला मारावं म्हणून मला त्या असणाऱ्या सिद्धाश्रमाच्या ठिकाणी नागायुत बाळा श्रीरामाचं गळे गिरीनं बाळा विश्वामित्रादी ऋषीचं गळा
आणि त्या बाणाच्या जोरावर भणाभटला जबडा पसरला. परंतु रामचंद्राला गेलं, विश्वामित्राला गेलं, सर्व ऋषी मंडळी यज्ञ करतात, सगळ्याला गिळून टाकील ही अवंका सर्वांना गिरणार संपवणार म्हणून मी त्या आश्रमाच्या ठिकाणी गेलो. जेव्हा निधड्या छातीचे शिवीरवीर प्रकारे प्रभू रामचंद्र धनुष्याला बाण लावून माझ्या समोर उभा आणि ज्याच्या बाणाचं वर्णनच करतात नाही असा बाण तुरीनाथ नकाला धनुष्याला लावला. मारीच्या सुभाऊ मावीरा चरणी दळणीच्या चर मारू जाता श्री रघुवीरा बाणाधुधार सुटल्या. राजाराणा मी एकटा तर नव्हतोच, माझ्या बरोबर सुभाऊ सुद्धा होता. दोघं आणि मिळून प्रभू रामचंद्राला ऋषी मंडळ मारायचा ठराव केला. म्हणून आम्ही दोघं सिद्धाश्रमाच्या ठिकाणी पोस्ट केलो. मारायला सुरुवात करणार तेवढ्यात प्रभू रामचंद्राचे धुरधर बाण सुटल्याबरोबर लक्षात कोणी श्रीरामचंद्र सुटला बाणांचा महापुरा वीरवीर खोल झाल्या. मला म्हणजे असणारे आम्ही क्रूर महाभयानक घडसवण्याचा प्रयत्न प्रभू रामचंद्राला केला. पण प्रभू रामचंद्र जागचे हल्लेच नाही. भर 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 बाण सुरू लागले आणि त्या बाणाने अनेक आमचं सैन्य संपलं. माझा मुक्ताला केला कुठं सुभाऊ जेवण केले पीठ आहे वीर पाडले उद्भट आहे सारण सुभाट श्रीरामाच्या ठिकाणी अतिशय शूरवीर प्रकरण असणारा प्रभू रामचंद्र धनुष्याला बांधवला. बाण लावल्या बरोबर सुभाऊच्या हातातला मुदगुल संपवला. मारीची मामा म्हणजे माझ्या हातातला मुदगुल संपवला आणि मारीची मामाची ढालेचं तुकडं केलं. वीर पाडल्या उद्भटायचा श्रीराम बाण तोडीला ती धारा तोम्या तोडीला कर्कधारा भरलाने सुभाऊ केला पुरा मद पिसार लागला. टोकयुक्त बाण प्रभू रामचंद्राचा आला. त्याने असणारा मुदगुलाने त्याचा पिट्टी केलं. पण तोच बाण सुभाऊला लागला. सुभाऊ जागच्या जागेवर कॅक पाणी बी मागू दिलं. संपला की राजाला मामा संपला बादशाह संपला रे ती म्हणला संपला. पण तोच बाण पुढे आला आणि त्या बाणाची फक्त हवा लागली मला. त्या हवेने काय लागला ब्रह्मांडी त्याने डोळा पदाली जापडी अंगी भोंडी अशुद्ध नाकी तोंडी बुवळे मुरकोंडी हाता पाया. काय सांगायचं त्या बाणाच्या हवा निसती ह्या ब्रह्मांडात टाळू मस्तकाच्या ठिकाणी लागली. लागल्याबरोबर डोळं झाकलं जात्या जागेवर. डोळं झाकलं झोपू लागली. त्या डुकलीत कुठं जाऊन पडलं. नाका तोंडात रक्त मिळतच वळले हात पायाची. पिसारियाचा दुंदर वारा गाय उडविले अंबराच्या योजने समुद्र तीरा मोर्चा पान पुरा पाडिलो. पाण्याची हवा अशी लागली असं उडालं. डोळं झाकलं ना असं उडालं. 400 कोस समुद्र आहे. त्या समुद्राच्या बाजूला जाऊन बेशुद्ध पडलो. वटारीले नेत्र वाट घरघरी माझे कंठ धाके दुखदुखी तसे पोट प्राण संकट मजाल्या. संपलं तो राजारामला तेव्हा संपलं तर नरड घरघर वाजायला. हात पाय मिरकुड्या वळ्या नाका तोंडातनं रक्त आलं. जीव जातो की काय अशी अवस्था माझी होती. दोहान मिलित झाले नयन प्राण झाला ती चुलीला शरीर झाल्या चेतन बाणार्ध खंडे मरण मजाल्या. त्या बाणाच्या हवेनेच मला मरण अंत दिसत. अर्ध उन्मिलित अर्ध डोळं उघडं अर्ध पांढरं झालेलं डोळं उघडलं असणार. सगळं शरीर अचेतन म्हणजे गार पडलं. हळूहळू पायाकडून वर 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 गारवा गारवा सुटाय चालू झाला. मला वाटलं आता मी मरतोय. होता आयुष्य कणतेने निघालो सावधान गाय गेली अंगावर धैर्य संपूर्ण पळाल्या. काय सांगायचं धैर्य धीटपणा होता संपला गेला असता. धीर सुटला होता माझा संपणार. पण काय झालं आयुष्य थोडं होतं माझं. 100 वर्ष झालं नसतं म्हणले माझं थोडं आयुष्य शिल्लक होतं म्हणून वाचलो रे राजारावना. श्रीराम बाणांचा भेदरा तोर लागला रे दाच्याची राय सर्वत्र जगोली श्रीरामचंद्राच्या रामाधारी. पण असा बाण लागला त्या प्रभू रामचंद्राचा असा बाण लागला आणि एवढी भीती वाटायला लागली. एवढी भीती वाटायला लागली. किती भीती वाटायला लागली. तुम्ही सांगा राजारावाला मारीची मामा म्हणू लागला. बाण लागला आणि त्या बाणाची भीती एवढी लागली एवढी भीती वाटली. त्या भीतीने म्हणले मी जिकडं बघत तिकडं राम दिसू लागलं. कुठंही बघू द्या कुठंही बघू द्या. मग माझे राजाराव म्हणला कुठं कुठं बघितलं मामा तुम्ही. कुठं कुठं बघितलं
मालिश मामा म्हणला धीर धर तुला सांगतो म्हणला जरा 10 वाजल्यात आता काय सांगत नाही तुला सांगायचं ना कुठं कुठं प्रभू रामचंद्र दिसत उद्या 8 वाजता या मग तुम्हाला मालिश मामा म्हणले प्रभू रामचंद्र कुठं दिसतात कसं दिसतात सगळं ते सगळं सांगतील म्हणलं पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजेव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणोमासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं आता जैसा आहेसी तैसिया नमो तुझ श्रीराम राया तुझे कृपे रघुवया स्तुते वदवया सामर्थ्य पुंडलीक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय गुरुदेव दत्त वासुदेव हरी श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः चेर कृष्णाय नंबर जटा मुकोट धनुर्धराय देखे वृक्षो वृक्षे श्री रामचंद्र प्रलय रुद्र मारकाय ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत मारीच मामा आणि राजा रावण या दोघांचा संवाद मारीच सांगू लागला की तू असणारा रामचंद्राचा मला हवा लागली बाणाची त्यावेळेस मला बगल तिथं रामच दिसू लागला आणि राममय अवस्था माझी झाली होती असं सांगतात भय भेद चकित द्राटे श्रीराम देखे कोट्यानुकोटी श्रीराममय ही सृष्टी दाख पोटी बाणाचा आणि रामाच्या बाणाची हवा बाणाचा पिसारा लागल्याबरोबर रामाच्या बाणाचा धाक घेतला आणि चराचरामध्ये जिथं नजर जाईल तिथं मला कोट्यवधी रामच दिसू लागले रामबाणाची धाक लागली आणि त्या रामबाणाची एवढी भीती लागली असं बोलू लागला पक्षी सावधवनी फडके श्रीराम मनोनी मी वचके लहान थोर जे जे देखते ते श्रीराम देख धग धगित मला एवढं भीती रामाची वाटू लागली रामाच्या बाणाची हवा लागली होती त्याच्यामुळे माझी अवस्था अशी झाली पक्षी जरी ओरडला जवळ असलेला एखादा पक्षी किंवा बसल्यावर पाला पाचोळा जरी वाऱ्यानं हल्ला तरी राम आले म्हणून मी दचकायचो राम आले म्हणून मी घाबरायचो पक्षी ओरडला कुठल्या असणाऱ्या वनामधला प्राणी ओरडला राम आला म्हणून मला भीती वाटायची मारीच मामा सांगू लागले वृक्षांची दाटी श्रीरामची जगद्रटी धाके गजबजली पोटी आईची श्रीराम पाठी पुरविली वनाची अपार दाटी बघितली आणि त्या वनाच्या झाडीमधून अचानक राम येतो की काय अशी धास्ती लागली राम कुठून कवा येईल त्या रामाची भीती वाटू लागली अचानक जर राम आले तर कसं करायचं जगल की वाचलं एवढा धाक रामानं एवढी पाठ पुरवली बगल तिथं रामाचं दिसू लागला स्वप्नाची परिपाठी श्रीराम जगद्रटी श्रीरामाचा धाक पोटी श्रीरामे पाठी पुरविली एवढा धाक त्या रामचंद्राच्या बाणाचा रामाचा लागला स्वप्नात सुद्धा मी उठून झोपलेलो जरी असलो तरी स्वप्नातच काय तो राम आला की काय पलंगावर झोपल्यावर सुद्धा एवढी भीती त्या रामाची वाटू लागली राम जिथं बघल तिथं रामच राम दिसू लागला
असं सांगतात. श्रीराम बाणाचा पिसारा देण्याचा लाविला भेद नाही, तरी विरोधी दहा श्रीरामचंद्र उरी निशाचर उरे नाही. मारीत सांगू लागला रावणा, त्या रामाच्या बाणाच्या हवा, बाणाची पिसारा, त्याची एवढी ताकद आहे. फक्त पिसाराच लागला होता, दुसऱ्याला बाण मारताना वारा लागला होता, आणि त्या वाऱ्यानं माझी अशी अवस्था झाली आहे. आणि त्या रामाबरोबर जर वैर केलं तर कुळामध्ये पाणी पाजायला सुद्धा कुणी राहणार नाही. श्रीराम धाके मध्ये माण्याशी, त्यामध्ये धाडी तर महापाशी, जीव जाईल देखता त्याशी, निश्चयाशी रावण. रावणा, तू मला त्या रामाकडे पाठवायलाय, ज्याचं नाव जरी ऐकलं तरी मला चक्कर येते, तरी बेशुद्ध पडतोय. त्या रामाला जर मी बघितलं तर बघितल्याबरोबरच माझा जीव जाईल, एवढी भीती मला त्या रामाची आहे. रावण मारीच मामा बोलतात. रे कराडी वर्ण जलपाय, कथा मजला थोर कंपाय, श्रीरामाचा पत्याने सकांप सर्वदाय. आणि रामाचा धाक एवढा आहे, त्या राम नावाच्या अक्षरातलं स्वर्ण जरी ऐकला तरी मला धास्ती वाटते, मला भीती वाटते. आताच रामाला मारलं तर काय करायचं. अचानक एवढी भीती भयंकर त्या रामचंद्राच्या बाणाची आहे. मामा बोलतात. श्रीरामाच्या पूर्वार्ध बाण्याय, जीव वाचल दैव गुन्याय, आताच्या पाशी जाणे तै तो माझ प्राणे सोडी नाही. आणि रावणा, पाठीमाग मी वाचलो, आपण बी म्हणतो बघा, मारता मारता वाचलो. कधी कधी म्हणतो आपण मारता मारता वाचलो. वाचला नाही, वाचवलंय. आता तरी पुतीला येईल. आणि काय सांगायचं रावणा, पाठीमाग मी माझ्या नशिबानं वाचलोय त्या रामाच्या बाणानं. आणि आता जर तिथे गेलो तर निश्चितच मरण आहे. मारीच मामा बोलतात. जय मज मागे बिंदिरा बाणाय, तै राम होते बाळपणाय, आता तारुण्य संपूर्ण घरी प्राण घेईल की. जेव्हा मला बाणाची हवा लागली, बाणाचा पिसारा लागला, तेव्हा रामचंद्र लहान होते, तेव्हा रामचंद्र बाळ होते. आता ती तारुण्यामध्ये आले. बालपणापेक्षा तारुण्यात जास्त ताकद असते. आता जर त्या रामापाशी गेलो तर जगत नाही. देखताची श्री रघुनाथाय, माझ्या जीवित्वाचा अंताय, मी सर्वता नवे नवचेत त्रिसत्य सत्य मधुवाणी. आणि त्या रामाला बघितल्याबरोबर मी जगत नाही बघ रावणा. तिथं जायचं पुढचं कार्य लांबच राहिलं. राम जरी डोळ्याला दिसला तरी मला अटॅकच येते, जागेवरच मरतोय. एवढा धाक मला त्या रामाचा आहे. म्हणून मी इथं मेरू तरी चालेल, पण रामापाशी जाणार नाही. आईचे सांगणी रावणाशी, मारीच्या उरळे उपसा बुक्षी, मन रावणे दरोणी पोटाशी, काय त्याशी बोलत. अशा पद्धतीने मारीचानं रामाचा प्रताप सांगितला. जे घडलेला आहे, घडलेल्या प्रमाणाची काय गरज आहे, प्रत्यक्षाला प्रमाणाची गरज नसते. त्यामुळं मारीच रडू लागला. कुठं बी पाठव गाड्या, पण रामापाशी मला पाठवू नको. डसा 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 रावणाच्या पुढे रडू लागला. रावणानं मारीच मामाला हृदयाला धरला, मिठी मारली, समजावून काय सांगतो आहे का. मनुष्य खालके आमाशी, त्या रामाते तू कभिशी, सीता साधल्या मलाशी, अर्धराज्याशी देईन. आणि त्यावेळेस त्या रावणाने सांगितलं, मारीच मामा ऐका म्हणले, हे बघा रामाला काय भ्यायला लागला, माणूस आहे ना आपलं, ती खाद्य आहे, त्याच्यामुळे त्याला भिवू नका. हे बघा, माझं जर कार्य साधलं, तुम्ही मला फक्त सीता मिळवून दिली, परत जर महागारी आला तर अर्ध राज्य तुम्हाला देतो. रावण सांगतो अर्ध राज्य देतो. आता मी म्हणतो, समजा मारीचा गेला रामाकडं, रामाला लांब नेलं, मारीचानं लक्ष्मणाला बी नेलं, आणि समजा कदाचित मारीचानं
रामाला मारलं. मी सांगतो, मारीचानं रामाला मारलं. सीता रावणाला भेटली. मारीच मामा महागारी संध्याकाळी आलं दरवाजात आणि दे अर्ध राज्य देईल का रावण. जरी आपल्याला कळतंय देत नाही, मारीचाला कळत नव्हतं का. त्यानं सांगितलं बाबा तुझे तू बघ. जैसा माझा ज्येष्ठ कुमारू त्याहुनी करीन राज धरू तुझा मी देईन छत्र चामरू सैन्य संभारू गजावाजी. रावण सांगू लागला मामा माझं जर कार्य साधलं, मला जर सीता भेटली तर जसा माझा पोरगा आहे इंद्रजिता त्या पोराप्रमाणे तुम्हाला छत्र देतो, सैन्य देतो, रथ देतो, अर्ध राज्य देतो, तुम्हाला पाहिजे ती देतो. फक्त आता मला मदत करा. सांडी राम भयाची धुक धुकाय अर्ध राज्य देईन देखाय निदरा होई शंका माझी भाग तू घे. रावण सांगू लागला मामा मारीचा जर तू माझं आता कार्य साधलं, मला जर सीता मिळाली तर तुला पाहिजे ती देतो, अर्ध राज्य देतो. तुला शपथ देऊ काय बघ हातात हात घे, तुला वचन देतो, शब्द देतो. आता असे किती जणांना शब्द दिले काय माहिती. शब्द देतो तुला, मला जर सीता मिळाली तर अर्ध रंकीचं राज्य तुला मिळवून देतो. तरी मेल्या मागे पिंड दाणाय ते भक्षिती काग स्वानाय श्रीरामे घेतली माझा प्राण राज्य कोण भोगिले. मारीचानं मनातल्या मनात विचार केला. पाणी आणावं थोडं. मारीचानं मनातल्या मनात विचार केला. हे बघा मेल्यानंतर ना आपल्या असणाऱ्या पिंडाला कावळा शिवतोय तशा पद्धतीने मी जर मेलो ते तर रामाच्या बाणानं जगत नाहीये. रामाच्या बाणापण जगत नाही, रामापुढे गेल्यावर जगत नाही. जर मी मेलो तर मग तू दिलेल्या अर्ध राज्याचं मला काय करायचंय. मारीच मामा बोलता तुझी बुद्धी ऐकता जणाई ना मारी रावणाय ऐसे करील श्रीराम बाळा कुल निर्धान राक्षस. मारीच मामा सांगू लागले रावणा तुझी जर बुद्धी ऐकली, तुझं बोलणं जर ऐकलं तर मारीच बी जगत नाही, रावण बी जगत नाही. रावणही मरतय, मारीचही मरतय. राज्य तुला बी नाही, मला बी नाही. कुळ निर्दळन जर त्या रामाचा विरोध केला तर कुळाचं निर्दळन होणार आहे. मारीच बोलू लागला नकटीची केवळ दुर्बुद्धी तिने वेदिली तुझी बुद्धी परदार हरण विधी करीतो त्रिशूळ दे मामुखाय. अरे रावणा तू कुणाचं ऐकलंय. जिला नाकच नाही त्या नकटीचं तो ऐकलंय आणि त्या नकटीची दुर्बुद्धी ऐकली आणि भगवंताच्या पत्नीचं हरण करायला चालला. मामा बोलू लागला कथा व्यक्तीचा मुखवटा तत्काळ बुद्धीचं वय पालट आहे झालाची परदार लंपट शतनाष्ट महापापी. त्या नकटीचं बोलणं ऐकलं, शूर्पणखेचं बोलणं ऐकलं आणि दुसऱ्याच्या स्त्रीचं हरण करणं महापाप आहे. तू पापी आहे, नष्ट आहे, दुष्ट आहे. तोंडावर मारीच बोलू लागला कथा व्यक्तीचा मुखवट तत्काळ बुद्धीचं वय पालट आहे झालाची परदार लंपट शतनाष्ट महापापी. होता नक्तीचे दर्शन आणि मला त्रिचरा कर दूषण आहे. आता निर्दळ वय रावण नक्त्यवदान आणि जय. अरे त्या नकटीचं तोंड बघितल्याबरोबर खर दूषण त्रिशरा पाणी न मागता मेले. पाणी पिण्यास सुद्धा त्यांना वेळ भेटला नाही, एवढ्या लवकर मेले. फक्त नकटीचं दर्शन झालं आणि तेच तुला झालंय. तिचं ऐकलंय तू, जिला नाक नाही तिचं ऐकलंय. स्वतःच्या पोराला मारून आलेली ती शूर्पणखा आणि तिचं ऐकून तू आला वाचणार नाही. स्वयंवरी वरवयसी त्या धनुष्य वाता ती स्वार्थ आहे धनुष्य उतरता तुझ्या ते श्रीरामे भंगिले आहे. मारीच मामा सांगू लागला रावणा पाठीमागचा आठव. इथून 14 वर्षाच्या आधीची घटना. ज्यावेळेस सीतेचं लग्न तू गेला होता, तुला पत्रिका नव्हती, आमंत्रण नव्हतं, असंच गेला होता आणि गेल्याबरोबर धनुष्य उचलाय गेला. जे धनुष्य तू छातीवरती घेऊन पडला तेच धनुष्याचे 2 तुकडे त्याच रामानं केले. काही काय झाली अंगवण कान केल्याची हरण चल्याची झाले काळ वदन घेऊन प्राण पळालासी. मारे
हे बघ म्हणले रावणा, तू आत्ता रामाची भीती सांगायला लागला, आत्ता तू रामाचं प्लॅनिंग करायला लागला. जेव्हा सीतेच्या लग्नामध्ये छातीवर धनुष्य घेऊन पडला तेव्हा तुझी ताकद कुठे गेली, आणि तेव्हा तू सीतेला हरण का केलं नाही, तेव्हाच तू पळवून आणायचं होतं. आता तू त्या ठिकाणी हरण करायचा विचार करतो. मामा बोलतात, तो पळशी विरोधा भेने तो श्रीरामे मारिला न लागत अक्षणे आहे ते तुझा पुढे रावण मशक कोण संग्रामी. अरे बाबा, त्या विराधाचं वन, त्या विराधाला घेऊन तू पळत होता. त्या विराधाच्या वनामध्ये आजपर्यंत जायची कोणाची हिंमत झाली नाही. जया विराधा भेने सर्वदा पळे रावणा, तो श्रीरामे मारून या जाणार. तुझं संपूर्ण वधू आला. ज्या विराधाला घाबरून तू पळत होता त्या विराधाला त्या रामानं मारला. शोधपणक्याची दुष्ट बुद्धी श्रीराम दार हरण विधी वाणी जाई मस्तकीच्या जितेने त्रिचोदी निमशिलाय. आणि शूर्पणखीची बुद्धी दुष्ट आहे, त्याच्यामुळं तिला नाकही नाही, कानही नाही आणि बुद्धी नाही. तिचं ऐकून जर तू रामाच्या नादी लागला तर तुझ्या खानदानामध्ये, तुझ्या कुळामध्ये तुला पाणी पाजायला सुद्धा शिल्लक कुणी राहणार नाही. स्वामीची वासना पूर्वीत संवादी मिळतील बहुताय परियथार्थ धर्म परमार्थ सांगतात दुर्लभाय. मारीच सांगू लागला, रावणा तुझी इच्छा पुरवणारे, तुझ्या पापामध्ये सहभागी होणारे असंख्य भेटतील. तुम्हाला वाईट सांगणारे लोक असंख्य भेटतील, पण पुतीला ये म्हणणार कोणी भेटणार नाही. चांगलं सांगणारे तुला कुणीच भेटणार नाही. मी उगाच जवळच आहे म्हणून सांगायला रामाचा नादी लागू नको. ऐक बापा लंकनाथा मी सांगितले यथार्थ ते जाईन वाणे तुझी अचित माझी कथा वधारी. आणि मारीच सांगू लागला रावणा, हे बघ म्हणले, आता माझ्या बुद्धीला जे पटतंय ते मी सांगितलं. जसं रामाचा धाक आहे त्या पद्धतीने मी सांगितलं, पण जर तुझ्या बुद्धीला पटत नसेल तर माझं एक मत आहे, ऐका. ओ श्रीराम दर्शन तत्काळ जाईल माझा प्राण आहे ते मी नवचे वाहिल्यान तेने रावण भलाय. आणि मारीचाने सांगितलं, हे बघ म्हणले रावणा, रामाकडे गेल्याशिवाय तू तर मला इथं ठेवणार नाही, पण रामाचं दर्शन झाल्याबरोबर माझा प्राण जाणार आहे, मी रामापुढे जगणारच नाही. असं बोलल्यावर रावणाला राग आला. काय बोलतो आहे, श्रीराम तुझा घेईल प्राण तरी मी मारिताना केलं कोण वर मी खर्चला रावण तुझं निर्दळन माझ्याने. मारीचाने सांगितलं, जीव गेला तरी मी रामाकडे जाणार नाही. तिथं गेल्यावर राम मारेल. रावण म्हणलं, मग इथं कोण ठेवणार आहे, तिथं गेल्यावर तुला राम मारेल, पण मी जर इथं मारायला लागलो तर तुला कोण वाचवणार आहे. रावण बोलू लागला, आज्ञाभंग नरेंद्र राजाज्ञेचे उल्लंघन करावे हरण संदेह दान न करावाय. राजा रावणानं राजधर्माला पुढे घातलं. बघा दुष्ट लोक कुठलाही धर्म पुढे घालतात आणि काही सांगत बसतात. शास्त्र सांगू लागला राजा रावण, हे बा राजशास्त्र असं सांगतंय, राजमर्यादा अशी आहे, एखाद्या सेवकानं राजाची आज्ञा केली तर त्या सेवकाला जीवच मारावा असं शास्त्र सांगतं. रावण सांगू लागला, सेवक मोडी स्वामीचे वचन यथार्थ शास्त्र विधी विधान सेवकाची करावे हरण हे तुझे मुख्य मरण माझ्याने. आणि रावण सांगू लागला, मारीचा शास्त्र असं सांगतंय, सेवकानं जर राजाच्या आज्ञेचं, राजाच्या शब्दाचं उल्लंघन केलं तर त्या सेवकाला राजानं मारावं. म्हणून मी जर तुला आता इथं मारायलो तर कोण वाचवणार. श्रीराम मानव रंग तापसी त्याचे भय माझा दावीची तो मी गिळली एकाची लक्ष्मणाची समवेत. आणि ती राम मानव स्वेषामधलं माणसाचा भीती मला दाखवायला त्या रामाची, अरे त्या रामाला तर मी आत्ता गिळतो, लक्ष्मणालाही गिळून टाकतो. रावण बोलू लागला, मी जवळ शोभल्या रावण धाके निमती राम लक्ष्मण आहे मग सिद्धेच्या पाणी ग्रहण मी करीन प्रताप आहे. आणि मी गेल्याबरोबर मला त्या रामानं बघितलं की मला बघितल्या माझं धाकणच राम मरते.
लक्ष्मण बी मरतय. मग सीतेचं पाणीग्रहण म्हणजे सीतेबरोबर परत मी लग्न करील रावण बोलू लागला. मारीचा करवया घात कोपे खवळला लंका नाता हिंदव मारीचा पळला विचाराचा उभय का मृत्यू मजा आलाय. आणि मारीचाला मारायला रावणानं तलवारच उघडली. बघ जातो का बघ तिथं गेल्यावर रामाची भीती तर इथं मी मारणार. रावणानं तलवार काढली. मारीचाने विचार केला म्हणले तिथे गेलो तरी मरण आहे आणि इथं थांबलो तरी मरण आहे. काय विचार करतो ऐका. जाता पंचवटी आता अवश्यवधीर श्री रघुनाथ आहे आणि जगनवतदानात लंकनाथ वधीर आहे. आणि मारीचानं विचार केला रामापाशी गेलो की मरण आहे आणि इथं राहिलो तर रावण मारणार आहे. म्हणजे कुठेही जावा आता मरण आपलं चुकत नाही. कुठे जरी गेलो तरी मरण निश्चित आहे. त्यामुळं काय विचार करतो ऐका. रावणाचे हाते मरण तरी मज झाल्या धपतण आहे आणि लागत श्रीराम बाण कृत कल्याण मदत न्याय. मग मारीचाने विचार केला महाराज मरण तर अटळ आहे. मरण कुणाला चुकलंय हो? कोण मरणापासून चुकलंय? जे जे आकारात ते आले ते ते नाशा ते पावले. जे जननी जठरी नाही जन्मले ते अमर झाले सर्वस्वे. जगामध्ये सगळ्याला मरण आहे. मारीचाने विचार केला रामापाशी गेलो तरी मरण आहे पण ह्यानं आयुष्यभर पापच केलेले. मग ह्याच्या हातून जर मेलं तर अधपतनाला नरकाला जात आहे आणि रामाच्या हातून मेलं तर सायुज्य भेटत आहे. विचार करू लागला. श्रीराम भान गायवारी जन्म मरण आहे ज्याची लागे तो सुख संपन्न कृत कल्याण राम बाणे. मारीचाने विचार केला रामाच्या हातून जर मेलो रामाच्या बाणामध्ये एवढं सामर्थ्य आहे. मरणाराला सुख रामाचं बाण देत आणि रामाचा बाण लागला की जन्म आणि मरण संपत. सायुज्य नावाची मुक्ती भेटते. हे सामर्थ्य त्या रामाकडे आहे. आईच्या विचारोनी चित्त मारी जवानी लंकानाथ आहे बोलिल श्रीराम भयाची वार्ता तुझ्या पुरुषार्थ पाहावया. मारीचानं रावणाला सांगितलं रावणा मी भेटलोय त्या रामाला. उग तुम्हीच्याकडे किती ताकद आहे. तू त्या रामाला घाबरतोय का नाही? तुझ्या पुरुषार्था पाहावया. तुझ्याकडे किती ताकद आहे हे बघण्यासाठी रामाची थोडी भीती दाखवले. श्रीरामाची रण तुझी कैची अंग बनाय तू तवाच पुरुषार्थी रावण तरी साह्य पूर्ण मी तुझा. आणि मारीचाने सांगितलं त्या रामाबरोबर युद्ध करण्यासाठी तुझ्यापाशी ताकद आहे का? तुझ्याकडे किती बल आहे किती सामर्थ्य आहे. तुझी ताकद बघण्यासाठी मी रामाची भीती दाखवली. मला कळलं तू पुरुषार्थी आहे. आता तू म्हणील तसं करायला तयार. सर्व शिव्यांची जीवित आहे निवेश प्रलोभनीची वेशता वैभव आहे. आणि लगेच मारीचाने सांगितलं रावणा तुम्ही म्हणता तसं तुम्हाला सीता मिळावी याच्यासाठी मी सर्वांगाने म्हणजे जीव गेला तरी चालेल पण तुमची मदत करतो. एवढा सुंदर हरिणाचा रूप धारण करतो आणि त्या सीतेला मोहित करून टाकतो. जय कोणी मारीच्या वचन चुकावला गचान नाही मग धावने दिलेली आलिंगन आणि कंठ भरणार पिले आहे. मग लगेचच मारीचाला आनंद वाटला. मामाला आनंद वाटला. उठला आला रावणापाशी आलिंगन दिलं कंठामध्ये मिठी मारली. ऐका ऐच्या दोघी करुणी गुजक वरची मग बाईचं आणि रथभ्रष्टी ठाकणी आले पंचवटी श्रीराम जगदेटी जठाई. अशा पद्धतीचा विचार दोघांनी केला. दोघांचं प्लॅनिंग झालं. प्लॅनिंग ठरलं कसं कसं काय काय करायचं नियोजनबद्ध झालं. दोघही रथावरती बसले. पंचवटीला लक्ष केलं. जिथं भगवंत होते त्या ठिकाणाच्या जवळ आले. माग देवणी रथ सारथी दोघे आले वनार्थी मग मारीच्या जीवने लंकनात कृत कार्यार्थ साधावाय. आश्रमाच्या जवळ आले. जवळ आल्याबरोबर रथ सारथी सगळं पाठीमागं ठेवले आणि पायानं चालत 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 झोपडीच्या जवळ झाडाच्या बाजूला लपले. आणि रावणाने सांगितलं मामा आपलं काम सुरू करा. कमी करमणीय मृग रूप धारणीचा वेग प्रलोभनीची जाय दुरी नवे श्री रघुनाथात सौमित्र भ्रात
घ्या म्हणले आता हरणाचं रूप. सुंदर अशा प्रकारचं हरणाचं रूप धारण करा, त्या सीतेला मोहित करा आणि सीतेच्या सांगण्यावरून त्या रामाला खूप लांब घेऊन जावा. येता कोणी रामानाशी अदरच्या बाबेला गवेशी तव मी हरिण गाणकेशी मग लंकेची जाऊ दोघे आहे. आणि रावण प्लॅनिंग करून सांगू लागला, हे बघा तुम्ही रामाला लांब घेऊन जावा दूर पंचवटीपासून, आणि तिथं गेल्यानंतर रामानं बाण सोडला की तुमचं कार्य करायचं, लक्ष्मणाला बोलवायचं. पण रामाचा बाण आला की गुप्त व्हायचं, अदृश्य व्हायचं. मग आपण दोघं आणि सीतेला घेऊन लंकेला जाऊ. आईची अपतत्वे सांगणी गोष्टी हरिके त्याची तापाटी थापटी परम प्रीती धरुणी पोटी पंचवाटी प्रवेश आले. आणि त्या मारीचाला समाधान होण्यासाठी रावण बोलला होता की रामाचा बाण चुकवायचा. मारीचाला बी माहित आहे रामाचा बाण चुकत नाही, रावणालाही माहित आहे, पण समाधानासाठी बोलले. दोघे पंचवटीमध्ये आले. ऐका, गरिता जानकीचे हरण धाकती मारी जानी रावण आहे. एक जनार्दन शरण कथविंदान अवधार आहे. आणि मारीचाच बोलणं राजा रावणाचा संवाद झाला, पण दोघही घाबरले होते महाराज अंतःकरणामधून. सीतेचं हरण करण्यासाठी दोघही घाबरले होते, पण रावणाची आज्ञा होती त्या पद्धतीने नियोजन करतात. उडील श्रीरामचरित्र अति गुह्य आणि विचित्र आहे. श्रवणे पाठाची होती पवित्र चित्चिन मात्र श्रीराम आहे. याच्या पुढचं रामाचं चरित्र अत्यंत गुह्य आहे, सखोल आहे आणि विचित्र आहे, अतिशय सुंदर आहे. हे रामायणाचं चरित्र महापातक्यानं जरी ऐकलं तरी त्याचं पाप संपत. फक्त ऐकून एवढं सुंदर असणारं भगवंताचं चरित्र पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी ऐका. तिसरी भावार्थ रामायणे अरण्य कांडे का करडी काय मारीच्या रावण